भक्तांनो, तुम्हाला श्री स्वामी समर्थांची शपथ आहे. तुम्ही जर श्री स्वामी समर्थांवर खरे प्रेम करत असाल तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघाल. कारण मला असं वाटतं की कोणत्याही स्वामी भक्तांनी त्यांचा अभिषेक, नामजप, उपासना, पूजा किंवा त्यांच्यावर प्रेम करताना कोणत्याही गोष्टींची चूक कळत नकळत करू नये. कारण आपण केलेली भक्ती ही आपल्याला भक्ती वाटते, पण आपण कुठलीही गोष्ट करताना त्यामध्ये जर चुका होत असतील तर त्याचे खूप वाईट परिणाम आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला भोगावे लागतात. म्हणून माझी एक अशी इच्छा आहे की तुम्ही हा पूर्णपणे व्हिडिओ बघावा. थांब माझ्या लाडक्या लेकरा, कुठेही जाऊ नकोस. जर हा व्हिडिओ तुझ्या समोर आलेला आहे तर आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थांचे असे तोडगे सांगणार आहे जे तुम्हाला प्रत्येक संकटातून वाचवू शकतील. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तू विचार करतोयस भक्ता की तुझ्यावर जेव्हा संकटाची मालिका येते तेव्हा तू रात्री एकांतात उशिरा तोंड लपून काय रडतोस. तेव्हा तुझा स्वामी कुठे असतो. तू देवासमोर दिवा लावून डोळ्यात आसवे आणून विचारतोस, स्वामी, मी असा कोणता गुन्हा केला की मला तेवढी मोठी शिक्षा मिळत आहे. माझे रडणे तुम्हाला का दिसत नाही. वेड्या भक्ता, शांत हो. ईश्वराची शांतता म्हणजे त्याचे दुर्लक्ष नसते. ती शांतता तुझ्या पुढील महाविजयाची नांदी असते. तू सोसलेला प्रत्येक अपमान, भाऊबंदकीचे पाठीत खुपसलेला सुरा आणि रात्रीच्या एकांतातील तुझे रडणे, या सर्व गोष्टींचा हिशोब तुझ्या या स्वामीने नोंदवून ठेवला आहे. तू जोपर्यंत या स्वामींच्या आश्रयाला आहेस तोपर्यंत जगातील कोणतीही ताकद तुला पूर्णपणे संपू शकत नाही. बघा, मी तुम्हाला एका भक्ताची जिवंत प्रचिती सांगतो. पुण्यातील एका स्वामी भक्तावर अचानक 50 लाखांचे कर्ज झाले होते. सख्या भावाने जमिनीचा व्यवहार फसवून त्याला रस्त्यावर आणले. जेव्हा तो रात्री आत्महत्या करायला निघाला तेव्हा त्याला एका अनोळखी वृद्धाने अडवले आणि त्याच्या हातात स्वामींची तारक मंत्राची पोथी दिली. त्या भक्ताने ती पोथी वाचून स्वामींवर भार टाकला. आश्चर्य म्हणजे अवघ्या 3 महिन्यात त्याला असा एक व्यवसाय मिळाला ज्यातून त्याचे सर्व कर्ज फिटले आणि फसवणूक करणाऱ्या भावाला स्वतः दारात येऊन माफी मागावी लागली. तर मी तुम्हाला आजचा एक महातोडगा सांगतो. आज रात्री झोपण्यापूर्वी एका तांब्याभरात स्वच्छ पाणी घ्या. त्या पाण्याकडे बघून 11 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा. ते पाणी रात्रभर स्वामींच्या फोटोसमोर झाकून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून घरातील सर्वांनी ते थोडे थोडे पाणी प्राशन करा व उरलेले पाणी घरात शिंपडा. घरातील अर्धी चिंता इथेच संपेल. पण लेकरा, ही तर फक्त संकटाची सुरुवात होती. तुझ्याच घरात तुझ्या प्रगतीला रोखणारी कोणती तरी वाईट शक्ती लपली आहे. ते मी पुढील भागात सांगणार आहे. स्वामींच्या या पहिल्या भागावर निष्ठा राखण्यासाठी कमेंटमध्ये आत्ताच लिही, स्वामी, माझे सर्व दुःख तुमच्या चरणी अर्पण करा. माझ्या लेकरा, तुला आजकाल सतत वाटते ना की तुझ्या घरात काहीतरी भयंकर नकारात्मक ऊर्जा वास करत आहे. घरात पाऊल ठेवताच मन अस्वस्थ होतं, क्षुल्लक कारणावरून चिडचिड होते आणि कामात उत्साह उरत नाही. तू कितीही कष्ट केलेस तरी घरात पैसा टिकत नाही. कुठून ना कुठून आजारपणाचा खर्च डोके वर काढतो. ऐक माझ्या स्वाभिमानी लेकरा, तुझ्या वाढत्या प्रगतीवर आणि तुझ्या कुटुंबाच्या हसऱ्या चेहऱ्यावर तुझ्याच ओळखीच्या कपटी लोकांची आणि भाऊबंदकीची विषारी दृष्ट पडली आहे. त्यांनी तुझ्या प्रगतीला खीळ घालण्यासाठी तुमच्याबद्दल वाईट विचार पसरवले आहेत. पण ज्या घरात स्वामी समर्थांच्या नामाचा गजर होतो तिथे जगातील कोणतीही वाईट नजर किंवा नकारात्मक शक्ती जास्त वेळ टिकू शकत नाही. आज मी तुझ्या घराभोवती माझ्या दिव्य ऊर्जेचे अभेद्य सुरक्षा कवच निर्माण करत आहे. रोज संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी घरात कापूर आणि 2 लवंगा एकत्र जाळा. त्याचा धूर संपूर्ण घरात फिरवा आणि श्री स्वामी समर्थ नामस्मरण करा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा आणि वाईट नजर 5 दिवसात पूर्णपणे नष्ट होईल. घरातील नकारात्मकता तर दूर होईलच, पण तू रात्रंदिवस घाम सांडूनही तुझ्या हातात अपयश काय येते. नशिबाचा तो कोणता नियम आहे जो तुला रोखतोय हे आपण पुढील भागात ऐकूया. त्या अगोदर घराच्या रक्षणासाठी कमेंटमध्ये आत्ताच टाईप करा, स्वामी, माझ्या घराचे आणि कुटुंबाचे रक्षण तुम्हीच करा. माझ्या कष्टाळू लेकरा, तू रोज सकाळी उठून अंगातील ताकद संपेपर्यंत राबतोस. घामाचा प्रत्येक थेंब जमिनीवर सांडतोस. पण जेव्हा यशाचे फळ मिळण्याची वेळ येते तेव्हा तुझ्या हातात फक्त शून्य आणि निराशा उरते. तुझ्या डोळ्यांदेखत खोटे बोलणारे भ्रम लोक पुढे निघून जातात आणि तू मात्र प्रामाणिक राहूनही गरिबीच्या दुष्टचक्रात गाडला जातोस. या अन्यायाने तुझ्या ईश्वरावरील विश्वास डगमगू लागतो. पण ऐक, तू आजपर्यंत जे अपयश सोसलेस ती तुझी हार नव्हती, तर ती स्वामींनी घेतलेली तुझ्या धैर्याची कठीण परीक्षा होती. सोन्याला अग्नीत तापवल्याशिवाय त्याला लकाकी येत नाही.
तू त्या परीक्षेत तावून सुखाळून निघाला आहेस. आता तुझ्या कष्टाचे सोने होण्याची वेळ आली आहे. तुझ्या अडकलेल्या कामांना आता अचानक गती मिळेल. तू ज्या गोष्टीची आशा सोडलीस ते तुला सन्मानाने प्राप्त होईल. दररोज सकाळी घराबाहेर पडण्यापूर्वी स्वामींच्या पादुकांना किंवा फोटोला स्पर्श करून 3 वेळेला म्हणा, स्वामी, माझे कष्ट तुमचे आणि यश तुमचे. कामाला जाण्यापूर्वी घरातून निघताना थोडेसे तीळ आणि गूळ गाईला अथवा पक्ष्यांना टाका. अडकलेली कामे वेगाने मार्ग होतील. कष्टाला तर यश मिळेलच, पण ज्या नातलगांनी तुझ्या पाठीत सुरा खुपसला त्यांचा हिशोब स्वामी कसा करणार ते जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की ऐक. कष्टाचे फळ मिळवण्यासाठी कमेंटमध्ये आत्ताच लिहा, स्वामी, माझ्या कष्टाला यशाचे फळ द्या. माझ्या सोशिक लेकरा, ज्या नातलगांवर आणि भावांवर तू आंधळा विश्वास ठेवलास त्यांनीच तुझ्या पडत्या काळात तुझी चेष्टा केली. संपत्तीच्या, जमिनीच्या किंवा पैशाच्या मोहापायी त्यांनी तुझा हक्क हिरावून घेतला आणि समाजात तुला दरिद्री म्हणून हिणवले. तू जेव्हा रात्री त्यांच्या बोचऱ्या शब्दांची आठवण काढतोस तेव्हा तुझा जीव जळतो. मी यांच्यासाठी काय केले नाही तरीही यांनी माझ्याशी असा विश्वासघात का केला, या विचाराने तुझ्या मनात सुराची आग पेटते. पण माझ्या लेकरा, सुराच्या आगीत स्वतःला जाळू नकोस. खरा बदला हा भांडणाने घेतला जात नाही, तर तुझ्या अथांग यशाने घेतला जातो. तू इतक्या उंच शिखरावर जाऊन बसला आहेस की तुला अपमानित करणाऱ्या लोकांना तुझ्याकडे बघण्यासाठी मान पूर्ण वर करावी लागली पाहिजे. ज्या हाताने तुला हिणवले तेच हात उद्या तुझ्यासमोर मदतीसाठी पसरले आहेत. शत्रूंच्या किंवा कपटी भाऊबंदकीचा त्रास होत असल्यास दर गुरुवारी किंवा शनिवारी मारुतीयाला किंवा स्वामींना लाल रंगाचे फूल अर्पण करा आणि भीमरूपी महारुद्र किंवा स्वामी समर्थांचा तारक मंत्र 1 वेळेला म्हणा. शत्रूची वाईट बुद्धी आपोआप नष्ट होईल. शत्रूंचा पराभव तर नक्की होईल, पण डोक्यावर साचलेल्या कर्जाच्या ओझ्यातून सुटण्याचा रस्ता नक्की कोणता हे आपण पुढच्या भागात ऐकूया. अन्यायाला यशाने उत्तर देण्यासाठी कमेंटमध्ये आत्ताच लिहा, स्वामी, माझा न्याय तुमच्या हाती आहे. माझ्या लेकरा, कर्जाचे ओझे आणि पैशाची चणचण ही माणसाला जिवंतपणी मारणारी सर्वात मोठी कुऱ्हाड असते. व्याजाचा वाढता डोंगर आणि उद्या कुटुंबाला काय भरवणार या चिंतेने तुझा श्वास गोदमरतोय. जेव्हा पैशाची गरज असते तेव्हा सर्व मित्र आणि नातेवाईक तोंडावर दारे बंद करतात. तू अनेकदा विचार केलास की या त्रासातून सुटण्यासाठी मी माझे जीवनच संपवून टाकू. भक्ता, खबरदार जर असा विचार पुन्हा मनात आणलास तर. ज्या स्वामींच्या चरणी अष्टसिद्धी आणि नवसिद्धी दासींसारखे उभा असतात त्या स्वामींचे भक्त पैशासाठी लाचार कसा होऊ शकतो. तुझा हा कठीण काळ आता संपुष्टात येत आहे. तुमच्या घरातील तिजोरी किंवा पैसे ठेवण्याच्या ठिकाणी एक छोटा पिवळा कापडा घ्या. त्यात एक हळकुंड, एक चांदीचे किंवा साधे नाणे आणि स्वामींच्या अक्षता प्रसाद ठेवून गाठ मारा आणि गुरुवारी त्याची पूजा करा. घरातील उधळपट्टी थांबेल आणि उत्पन्नाचे नवीन मार्ग उघडतील. पैशाचा मार्ग तर मोकळा होईलच, पण जे लोक तुला अडचणीच्या काळात एकटे सोडून गेले त्यांचे काय करायचे हे आपण आत्ताच जाणून घेऊया. आर्थिक संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी कमेंटमध्ये आत्ताच टाईप करा, स्वामी, माझ्या घरातील दारिद्र्य दूर करा. तुझ्याकडे पैसा होता तेव्हा तुझ्या आजूबाजूला माणसांची गर्दी होती. लोक तुझ्या मोठेपणाच्या शपथा घेत होते, पण जशी तुझ्यावर कठीण परिस्थिती आली तसे सर्व चेहरे गायब झाले. ज्या मित्रांसाठी तू रात्रंदिवस धावलास त्यांनी साधी विचारपूसही केली नाही. तू आज एकाकी उभा आहेस, पण लेकरा, रडणे बंद कर. स्वामींनी महामुद्दामून तुझ्या आयुष्यातून त्या सर्व खोट्या आणि स्वार्थी माणसांचा कचरा साफ केला आहे. जे तुझ्या पडत्या काळात तुझ्या पाठीशी उभे राहू शकत नाहीत ते तुझ्या यशाच्या काळात राहण्याच्या लायकीचेच नाहीत. माणसांचे पाठबळ तात्पुरते असते, पण स्वामींची साथ अमर असते. आज जगाने तुझे हात सोडले असले तरी साक्षात ब्रह्मांडाच्या मालकाने तुझा हात धरला आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला एकाकी किंवा उदास वाटेल तेव्हा स्वामींच्या फोटोसमोर बसून एकांतात 10 मिनिटे श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि मनात श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. तुम्हाला साक्षात स्वामींचा हात तुमच्या पाठीवर असल्याचा अनुभव येईल. नात्यांचा मोह सुटला, पण तुझा गमावलेला स्वाभिमान कसा परत मिळायचा हे आपण पुढील भागात जाणून घेऊया. स्वामींच्या चरणी पूर्ण आश्रय घेण्यासाठी कमेंटमध्ये लिहा, स्वामी, मला फक्त तुमची साथ हवी आहे. माझ्या वाघ्यासारख्या लेकरा, तू आजकाल इतका कमजोर आणि हताश का बनला आहेस? तू लोकांच्या पाया पडायला का जातोस? जेव्हा लोक तुला 2 रुपयांची मदत करतात आणि 100 रुपयांचा अपमान करून तुझा स्वाभिमान पायाखाली तुडवतात, तेव्हा तू गप मान खाली घालून तो अपमान का गिळतोस? स्वामींचा भक्त कधीही लाचार आणि कमजोर असू शकत नाही. ज्याच्या पाठीवर साक्षात ब्रह्मांड नायकाचा अभय हात आहे त्याने जगातील शूद्र लोकांसमोर मान झुकवणे हा स्वामींच्या ताकदीचा अपमान आहे. तुझ्या मनगटात ती ताकद आहे जी शून्यातून पुन्हा स्वतःचे साम्राज्य उभे करू शकते. मान ताट कर, डोळ्यातील भीती काढून फेकून दे
आणि या क्रूर जगाला दाखवून दे की तू पाठीवर वार झेलणारा माणूस नाहीत, तर संकटांना पराभूत करणारा स्वामींचा सिंह आहेस. दररोज सकाळी आरशासमोर उभे राहून स्वामींचे स्मरण करा आणि स्वतःला 3 वेळेला म्हणा, मी कमजोर नाही, माझा सांभाळ स्वामी करत आहेत. हा विचार तुमच्या मनातील सर्व भीती काढून टाकेल. स्वाभिमान जागा झाला, पण तुझ्या मनात येणारी संशयाची कीड तुला कशी कमकुवत करते हे आपण पुढच्या भागात ऐकूया. गमावलेला स्वाभिमान जागा करण्यासाठी कमेंटमध्ये आत्ताच टाईप करा, स्वामी मी लाचार होणार नाही, मी स्वाभिमानाने जगेन. माझ्या लाडक्या लेकरा, तुझ्या मनात अनेकदा एक विषारी शंका डोकेवर काढते. तू एकांतात बसून स्वतःलाच विचारतोस, मी इतक्या श्रद्धेने स्वामींची पूजा करतो, तरीही माझ्याच वाट्याला दुःखाचे डोंगर का? स्वामी माझे ऐकत का नाहीत? पण आज स्वामींचा हा नियम शांतपणे ऐक. सोन्याला जेव्हा आगीत तापवले जाते तेव्हा लोहार सोन्याचा द्वेष करत नसतो, तर त्याला दागिन्यांचे सुंदर रूप देण्यासाठी ते करतो. तुझ्या आयुष्यातील संकटांचा अग्नी तुला संपवण्यासाठी नाही, तर तुला हिऱ्यासारखे मजबूत करण्यासाठी आहे. स्वामी तुला कधीच उशिरा फळ देत नाहीत, ते योग्य वेळीच देतात. तू ज्या गोष्टीसाठी आज रडत आहेस ती गोष्ट कदाचित तुझ्या विनाशाचे कारण ठरू शकली असती, म्हणूनच स्वामींनी ती तुझ्यापेक्षा दूर ठेवली आहे. जेव्हा मनात ईश्वराबद्दल किंवा नशिबाबद्दल संशय येईल तेव्हा लगेच 1 रुपयाची नाणे स्वामींच्या मठात किंवा फोटोसमोर ठेवून, स्वामी माझी परीक्षा लवकर संपवा, अशी प्रार्थना करा. संशय मिटला, पण स्वामींचे ते कोणते अभेद्य वज्रकवच आहे जे तुला मृत्यूपासूनही वाचवेल हे आपण पुढच्या भागात ऐकूया. स्वामींच्या वेळेवर विश्वास ठेवण्यासाठी कमेंटमध्ये लिहा, स्वामी माझा तुमच्यावर आणि तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. माझ्या थकलेल्या, निराश झालेल्या आणि अपयशाने खचलेल्या लेकरा, आता तुझे डोळे पुस, मान ताठ कर आणि छाती ठोकून उभा राहा. तू या जगात अनाथ किंवा कमकुवत नाहीस. आज मी तुला माझ्या काळजातून निघणारे अभयवचन देतो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द केवळ 5 शब्द नाहीत, तर ही तुझ्या आयुष्यभोवती आखलेली ईश्वरी वज्ररेषा आहे. जेव्हा जेव्हा तुझ्यावर मोठे संकट येईल, जेव्हा जेव्हा तुला वाटेल की आता सर्व संपले आहे, तेव्हा डोळे मिटून या मंत्राचा जप कर. तुला जाणवेल की स्वामी समर्थ स्वतः तुझ्या पुढे ढाल बनून उभे आहेत. स्वामींच्या या अभयवचनाची एक छोटी पाटी किंवा कागद तुमच्या पाटीत किंवा उशीखाली ठेवा. रात्री झोपताना हे वाक्य डोळ्यांसमोर आणून झोपा. वाईट स्वप्ने आणि भीती निघून जाईल. हे अभयवचन मिळाले, पण तुझ्या आयुष्यातील भाग्याची नवी सुवर्णपाठ कधी उगवणार हे आपण पुढच्या भागात ऐकूया. स्वामींच्या वज्र कवचाचा स्वीकार करत कमेंटमध्ये लिहा, स्वामी तुम्ही माझ्या पाठीशी आहात, आता मला कशाचीच भीती नाही. उठ माझ्या लाडक्या लेकरा, आता रडण्याची किंवा नशिबाला दोष देण्याची वेळ उरली नाही. स्वामी समर्थांनी तुझ्या सर्व कष्टांची, दुःखाची आणि अपमानाची परतफेड करण्याचा महासंकल्प सोडला आहे. तुझ्या आयुष्यातील दारिद्र्याचा, आजारपणाचा आणि अपयशाचा काळा पडदा आता कायमचा फाटून गेला आहे. उद्याचा उगवणारा सूर्य तुझ्या पराक्रमाचा, यशाचा आणि अपार समृद्धीचा महाअभिषेक घेऊन येत आहे. ज्या जगाने तुला हिणवले त्यांना तुझा हा नवीन पुनर्जन्म बघून दातात बोटे घालावी लागणार आहेत. तू आता तू जुना कमजोर माणूस उरलेला नाहीस. तू स्वामींच्या कृपेने पुनर्जन्म घेतलेला विजेता आहेस. पण ऐक, जो साक्षात ब्रह्मांडाचा महावैद्य आहे तो तुझ्या स्वामी तुझ्या पाठीशी उभा आहे. आज मी तुझ्या शरीरातील आणि घरातील सर्व व्याधी आणि अस्वस्थता माझ्या चरणी ओढून घेत आहे. माझ्या लाडक्या भक्तांनो, जर आज स्वामी समर्थांच्या या प्रदीर्घ महाअध्यायाने, यातील ईश्वरी तोडग्यांनी आणि जिवंत प्रचितीने तुमच्या मनातील निराशा पळून लावली असेल, तर एका भक्ताच्या नात्याने सांगतो, हा पावन संदेश फक्त स्वतःपुरता ठेवू नका. आज संकटात अडकलेल्या, कर्जात बुडालेल्या प्रत्येक स्वामी भक्तांपर्यंत स्वामींचा हा अभय संदेश पोहोचवणे ही तुमची सर्वात मोठी स्वामी सेवा आहे. डोळ्यात भावाश्रू ठेवून आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व व्हॉट्सॲप ग्रुप्सवर मित्रांना आणि कुटुंबाला शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये स्वामींच्या साक्षीने शेवटी एखाद्या मोठ्या प्रमाणे आणि गर्जनेने लिहा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय जय गुरुदेव दत्त.